जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. दशक 5वा. मंत्रांचा समास 4. उपदेश लक्षण. श्रीराम समर्थ. एका उपदेशाची लक्षणे बहुविधे कोण कोणे, सांगता ते असाधारणे, परी काही एक सांगू. आता श्री गुरु त्यांच्या शिष्यांना करीत असलेल्या अनंत प्रकारच्या उपदेशांसंबंधी थोडेफार सांगतो. बहुत मंत्र उपदेशिती, कोणी नाम मात्र सांगती. एक ते जप करविती ओंकाराचा. त्यातील बहुतेक जण कोणत्या ना कोणत्या मंत्रांचा उपदेश करतात. उदाहरणार्थ नाम मंत्र किंवा प्रणवाचा जप. शिव मंत्र, भवानी मंत्र, विष्णू मंत्र, महालक्ष्मी मंत्र, अवधूत मंत्र, गणेश मंत्र, मार्तंड मंत्र सांगती. मत्स्य कूर्म वराह मंत्र, नृसिंह मंत्र, वामन मंत्र, भार्गव मंत्र, रघुनाथ मंत्र, कृष्ण मंत्र सांगती. भैरव मंत्र, मल्हारी मंत्र, हनुमान मंत्र, यक्षिणी मंत्र, नारायण मंत्र, पांडुरंग मंत्र, अघोर मंत्र सांगती. शेष मंत्र, गरुड मंत्र, वायो मंत्र, वेताळ मंत्र, झोटिंग मंत्र, बहुधा मंत्र किती म्हणून सांगावे. बाळा मंत्र, बगुडा मंत्र, काळी मंत्र, कंकाळी मंत्र, बटुक मंत्र, नाना मंत्र नाना शक्तींचे. पृथक कारणे स्वतंत्र, जेतुके देव तेतुके मंत्र, सोपे अवघ विचित्र, खेचर दारुण बीजाचे. पाहो जाता पृथ्वीवरी, देवांची गणना कोण करी. तेतुके मंत्र वैखरी, किती म्हणून वदवावी. असंख्यात मंत्रमाळा, एकाहुनी एक आगळा, विचित्र मायेची कळा कोण जाणे. कित्येक मंत्री भूते जाती, कित्येक मंत्री व्यथा नासती, कित्येक मंत्री उतरती, सीते विंचू विखार. ऐसे नाना परीचे मंत्र उपदेशिती कर्णपात्री. जप ध्यान पूजा यंत्री, विधान युक्त सांगती. एक शिव शिव सांगती, एक हरी हरी म्हणविती, एक उपदेशिती विठ्ठल विठ्ठल म्हणूनी. एक सांगती कृष्ण कृष्ण, एक सांगती विष्णू विष्णू, एक सांगती नारायण नारायण म्हणून उपदेशिती. एक म्हणती अच्युत अच्युत, एक म्हणती अनंत अनंत, एक सांगती दत्त दत्त म्हणत जावे. एक सांगती राम राम, एक सांगती ओम ओम, एक म्हणती मेघश्याम, बहुता नामी स्मरावा. एक सांगती गुरु गुरु, एक म्हणती परमेश्वरू, एक म्हणती विघ्न हरू, चिंतित जावा. एक सांगती श्यामराज, एक सांगती गरुडध्वज, एक सांगती अधोक्षज म्हणत जावे. एक सांगती देवदेव, एक म्हणती केशव केशव, एक म्हणती भार्गव भार्गव म्हणत जावे. एक विश्वनाथ म्हणविती, एक मल्हारी सांगती, एक तेजप करविती तुकाई तुकाई म्हणोनी. हे किती म्हणून सांगावे. शिवशक्तींचे अनंत नावे, इच्छेसारिकी स्वभावे उपदेशिती. एक सांगती मुद्राचारी, खेचरी, भूचरी, चाचरी, अगोचरी. एक आसने परोपकरी उपदेशिती. एक दाखविती देखणी, एक अनुहात ध्वनी. एक गुरु पिंड ज्ञानी, पिंड ज्ञान सांगती. एक सांगती कर्म मार्ग, एक उपासना मार्ग, एक सांगती अष्टांग योग नाना चक्रे. एक तत्वे सांगती, एक अजपा निरोपिती, एक तत्वे विस्तारिती तत्वज्ञानी. एक सांगती सगुण, एक निरोपिती निर्गुण, एक उपदेशिती तीर्थाटन फिरावे म्हणून. एक महावाक्य सांगिती, त्यांचा जप करावा म्हणती. एक उपदेश करीती, सर्व ब्रह्म म्हणून. एक शक्त मार्ग सांगती, एक मुक्त मार्ग प्रतिष्ठिती, एक इंद्रिय पूजन करविती. एका भावे एक सांगती वशीकरण, स्तंभन मोहन उच्चाटन, नाना चेटके आपण स्वय निरूपिती. भगवान शंकर, माता भवानी, श्री विष्णू, महालक्ष्मी, श्री दत्तावधूत, गणेश, मार्तंड, मत्स्य कूर्म, वराह, नृसिंह, वामन, भार्गव, श्री राम, श्री कृष्ण, भैरव, मल्हारी, मार्तंड, हनुमंत, यक्षिणी, नारायण, पांडुरंग, अघोर मंत्र, शेष, गरुड, वायू, वेताळ, झोटिंग, बाळा, बगडा, कालिका, कंकाळी, बटुक, भैरव इत्यादी प्रकारचे जेवढे देव तेवढे मंत्र. काही सोपे, काही सिद्ध करण्यास कठीण, काही गुप्त पण परिणामी भयंकर असतात. या पृथ्वीवर अगणित देव असून वाणीचे कोणाकोणाचे मंत्र जपावे.
मायेची विविधता एवढी आहे की या मंत्रांची ही असंख्य अफाट व चित्र विचित्र आहेत. भूते निघून जाणे, आजार बरे होणे, विंचू व सर्पांचे विष उतरणे इत्यादी हेतूने अनेक मांत्रिक अनेक मंत्र कानात सांगून जोडीला त्यांचा जप, ध्यान, दैवतोपासना, यंत्र इत्यादी विधाने सांगतात. शिव, हरी, विठ्ठल, कृष्ण, विष्णू, नारायण, अच्युत, अनंत, दत्त, राम, प्रणव, मेघश्याम, श्री गुरु परमेश्वर, गणपती, घनश्याम, गरुडध्वज, अधोध्वज, देव, केशव, भार्गव, विश्वनाथ, मल्हारी, तुकाई इत्यादी नामे दत्त दत्त अशा प्रकारे दोनदा जपायला सांगतात. देव व देवीची अनंत नामे असून त्यांच्या त्यांच्या इच्छेप्रमाणे जप करावयास सांगतात. जमीन, भ्रूमध्य, आकाश व अनंत अंतःकरणात नजर स्थिर करण्याच्या अनुक्रमे भूचरी, चाचरी, खेचरी व अगोचरी अशा 4 मुद्रा सांगणारे आहेत. कोणी अद्भुत दर्शने सांगतात, अनाहत नादाचे महात्म्य गातात. कोणी उपासना तर दुसरे अष्टांग योग व चक्रभेदनाच्या अद्भुत गोष्टी वर्णन करतात. अजपाजप नाना तपे सांगतात. पिंड ब्रह्मांडाची तत्वे, सगुण निर्गुण तीर्थयात्रा, महावाक्य विवरण, तप करून त्याचा जप हे सर्व ब्रह्म आहे असे तत्वज्ञान सांगतात. शाक्तपंथ, मुक्त मार्ग, जनेंद्रियांचे पूजन, वशीकरण, स्तंभन, संमोह, उच्चाटन, चेटुक इत्यादी वाम मार्गाच्याही उपासना सांगतात. ऐसी उपदेशांची स्थिती पुरे आता सांगू किती, ऐसे हे उपदेश असती असंख्यात. असे अनेक प्रकारचे उपदेश गुरु शिष्यांना करतात, त्यांची संख्या अगणित आहे. ऐसे उपदेश अनेक परिज्ञानेविन निरार्थक, ये विषयी असे एक भगवत वचन. असे उपदेश वाटेल तेवढे असले तरी जीव ब्रह्म आहे असे निसंदिग्ध प्रत्यक्ष ज्ञान झाल्या वाचून कशालाच किंमत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात श्लोकामध्ये, नारायण नाना शास्त्रे पट्टे लोको नाना दैवत पूजनम, आत्मज्ञान विना पार्थ्य सर्व कर्म निरर्थकम, शैव शाक्तागमाद्या ये अन्य च बहवो मता. अभ्रंश समस्तेऽपि जीवांना भ्रांतचे तमस्या, न हि ज्ञानेय सदृश्य पवित्र मिद्द मुक्त मम. श्लोकार्थ, हे अर्जुना, कोणी शास्त्र आत्मसात केली किंवा अनेक दैवतांच्या यथाविधी उपासना केल्या तरी आत्मज्ञाना वाचून ती सर्व निरर्थक असतात. शैव शाक्तादी आगमनतातील नाना मते आधीच भ्रमलेल्या जीवांना अधोगतीत नेतात. आत्मज्ञानासारखे पावन करणारे दुसरे काही श्रेष्ठ नाही. या कारणे ज्ञान समान पवित्र उत्तम न दिसे अन्य, म्हणून आधी आत्मज्ञान साधिले पाहिजे. म्हणून आत्मज्ञानासारखे पावन करणारे व सर्वश्रेष्ठ दुसरे काहीच नसल्यामुळे आत्मज्ञानालाच अग्रक्रम दिला पाहिजे. सकळ उपदेशी विशेष आत्मज्ञानाचा उपदेश ये विषयी जगदीश बहुता ठाई बोलिला. अन्य कोणत्याही उपदेशाहून आत्मज्ञानाचा उपदेश श्रेष्ठ असल्याचे भगवंतांचे जागोजागी सांगितले आहे. श्लोक, यस्य कश्यच वर्णस्य ज्ञान देहे प्रतिष्ठम, तस्य दासस्य दासोह भवे जन्मनी जन्मनी. श्लोकाचा अर्थ, कोणत्याही वर्णाच्या पुरुषामध्ये आत्मज्ञान सुप्रतिष्ठित झाले असेल तर त्याचा दासाचा मी जन्मोजन्मी दास होऊन राहतो. आत्मज्ञानाचा महिमा नेने चतुर्मुख ब्रह्मा प्राणी बापुडा जीवात्मा काय जाणे. आत्मज्ञानाचे महात्म्य प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला सुद्धा आकलन होत नाही. सामान्य बिचाऱ्या जीवाला ते कसे कळेल. सकळ तीर्थांची संगती, स्नानदाताची फळश्रुती, त्याहुनी ज्ञानाची स्थिती विशेष कोटी गुणे.
पृथ्वीवरील सर्व तीर्थांच्या यथाशास्त्र यात्रा केल्या किंवा स्नाने व दाने केली तरी आत्मज्ञान त्यांच्यापेक्षा कोट्या पटीने श्रेष्ठ आहे. श्लोक पृथिव्यानी तीर्थानि स्नान दानेषु तत्फलम कोटिगुणित ब्रह्मज्ञान सोपमम. पृथ्वीवर जेवढी तीर्थे आहेत तेथे स्नाने व दाने करून जे फळ मिळते त्यांच्या कोटीपट ब्रह्मज्ञानाचे फळ आहे. म्हणून जे आत्मज्ञान ते गहनाहुनी गहन एक तयाचे लक्षण सांगिजेल. म्हणून आत्मज्ञान अत्यंत सूक्ष्म व सर्वश्रेष्ठ आहे. आता त्याची लक्षणे सांगतो ती ऐका. इति श्री दासबोध गुरु शिष्य संवादे उपदेश लक्षण नाम समास चौथा. गुरु शिष्य संवादात्मक श्री दासबोध या ग्रंथातील उपदेश लक्षण नावाचा चौथा समास समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम समर्थ.